जरांगे पाटील यांचा मुंबईच्या आझाद मैदानमध्ये येणारा मार्ग मोकळा झालाय का, हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपल्यासोबत वीरेंद्र पवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही या ठिकाणी पोहोचलाय पाहणी करण्यासाठी, काय नेमकी तयारी होते? आझाद मैदानातच उपोषण होणार आहे, आंदोलन होणार आहे की दुसरी जागा शिवाजी पार्क या ठिकाणी तुम्ही जाणार आहात, काय ठरतंय? आम्ही जे अर्ज केलेला आहे तो तिन्ही ठिकाणी केलेला होता। आझाद मैदान येथे ध्वजसंचलन असल्यामुळे आणि 26 तारखेलाच मनोजदादा येत असल्यामुळे आपल्याला शिवाजी पार्क हा वेन्यू मिळू शकत नाही, म्हणून आझाद मैदान हेच नंतर ठरलं। त्या संदर्भामधल्या सर्व परवानगीसाठी संपूर्ण कागदपत्र त्यांना पाऊण महिना म्हणजे जवळपास 20 ते 25 दिवस अगोदरच आपण दिलेले आहेत। काल अभिव्यक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं की यांच्याकडनं कुठलेच अर्ज आलेले नाहीत, पण सदावर्तीच्याच याचिकेमध्ये आमच्या अर्जाच्या सर्व कॉप्या लागलेल्या होत्या आणि हायकोर्टाने त्यांना त्या दाखवल्या देखील नंतर की ह्या त्यांच्या तर कॉप्या जोडलेल्या आहेत। असं असताना शासन ज्या पद्धतीने ह्या दिरंगाई करते, आज एवढा समाज मोठ्या संख्येने इथे येत आहे, इथे आम्हाला कुठल्याच प्रकारचं स्टेज मांडण्यासाठी परमिशन देण्यात येत नाही, या जागा निश्चित करण्यात येत नाही, पण त्याच्या विरुद्ध BMCने पूर्ण तयारी तिथे केलेली आहे। सर्व यंत्रणा त्यांनी लावलेल्या आहेत, पाण्याची व्यवस्था, टॉयलेटच्या व्यवस्था केलेल्या आहेत, जागेची इयर मार्किंगसाठी ते थांबलेले आहेत। ज्यावेळी जागा मार्किंग करून देतील त्यांचं म्हणणं असं आहे की 8 तासामध्ये आम्ही आमची संपूर्ण यंत्रणा लागलेली दिसेल। आज माझं म्हणणं एवढंच आहे की आज महाराष्ट्रभरातनं नाही तर देशभरातनं लोक मुंबईमध्ये येत आहेत। अशा वेळी त्यांची ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या गरजा पुरवण्याची जबाबदारी सरकारची असते आणि ते करत असताना सरकारने ताबडतोब या ज्या अडथळे आहेत ते दूर करून मराठा समाजाचं स्टेज बांधण्यासाठी ताबडतोब जागा उपलब्ध करून द्यावी। आमचं साहित्य देखील इथे आलेलं आहे आणि अशा वेळी जर इतकं जर दिरंगाई केलं तर उद्या मोर्चे इथे धडकेल आणि कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसेल। नक्कीच, पण एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टामध्ये हा विषय गेला, यानंतर त्या ठिकाणी सांगण्यात आलं की 5,000 लोकांचीच कॅपॅसिटी आहे, असा संदेश जो आहे तो पोलिसांनी पोहोचवावा। हा संदेश नेमका पोहोचवण्यात आलेला आहे का सर्व समन्वयापर्यंत आणि जरांगे पाटील यांच्यापर्यंत? कारण लाखोच्या संख्येनं लोक आता मुंबईच्या दिशेनं कूच करतात असं समजतंय, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर मग काय करायचं? प्रश्न असा आहे की हायकोर्टाने आम्हाला कुठलाही मनाई आदेश दिलेला नाही। जर तसं असतं तर कोर्टाने सांगितलं असतं की तुम्ही यांना येऊन देऊ नका, एवढ्या संख्येने येऊन देऊ नका। कोर्टाने सांगितलेलं आहे त्याने की ह्यांची अरेंजमेंट्स करा, लोकांना त्रास होणार नाही ह्याचे अरेंजमेंट राज्य सरकारला सांगितलेले आहेत, आम्हाला सांगितलेले नाहीत। 5 ते 7,000 बसतील हे आकडे राज्य सरकारने दिलेले आहेत, कोर्टाने दिलेले नाहीत। त्यामुळे अशा पद्धतीने लोकांमध्ये किंवा कोर्टांना देखील खोटी माहिती दिल्याचं तर आम्ही उघडपणे सांगतो। अर्ज आम्ही दोन्ही ठिकाणचे केलेले आहेत, जे पोलिसांकडे जिथे 5 ते 7,000 लोक बसण्याची कॅपॅसिटी आहे तो जो मैदान आहे जो राखीव ह्याच्या त्याच्याकडे केलेली आहे आणि क्रीडा खात्याकडे ज्याच्याकडे हे मोठं मैदान आहे त्या क्रीडा खात्याकडे देखील आम्ही अर्ज केलेला आहे। त्याचा मागोवा मागचे 4 दिवस लोक मंत्रालयामध्ये बसून करतायत, तरी देखील तिकडनं काही होत नाही आहे। आमचं म्हणणं तेच आहे की राज्य सरकारने परिस्थितीचं भान ठेवावं। आज मुंबईच्या वेशीवरती मोर्चा आलेला आहे, लोक ट्रेननी गाड्यांनी सर्व ठिकाणी इथे पोहोचणार आहेत आणि तुम्ही अजून तो जर खेळ खेळत राहिलात तर नंतर जी परिस्थिती उद्भवेल त्याला सरकार तिथे त्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जायचं आहे। आम्ही तर असणारच आहोत समाजाबरोबर। आणि दुसरं आम्हाला एक सांगायचं आहे, काय जे काय होईल ते होईल, पण उद्या सकाळी मराठा क्रांती मोर्चातर्फे याच आझाद मैदानवरती 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त ध्वजसंचलन आम्ही करणार। नक्कीच तुम्ही ध्वजसंचलन करणार असं म्हणतायत। सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे या आंदोलनाची रूपरेषा नेमकी कशी असणार आहे आणि आझाद मैदानामध्ये कशा पद्धतीनं हे आंदोलन पुढे नेलं जाईल आणि सरकारला काय विचारलं जाईल, काय जाब विचारला जाईल, तुम्हाला वाटतं सरकारने या देईल? आतापर्यंत तुम्ही जर बघितलं असेल की मनोजदादांनी जेव्हापासून आंदोलनामध्ये आज ते मागचे 5 महिने उपोषण करून सरकारकडनं ज्या मागण्या मान्य करून घेत आहेत, त्याच पद्धतीने ज्या शेवटच्या आमच्या ज्या मुख्य मागण्या होत्या त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही उपोषणाला बसणार आहोत। त्याच्यामधले 54 लाख दाखले हा एक सर्वात मोठा भाग त्याच्यामध्ये होता की 54 लाख तुम्ही सांगताय आमच्या नोंदी सापडल्या, पण मग दाखले द्यायला तुम्ही तयार नाहीत। 54 लाख मधले समजा 10-20% तुमच्या डबल एंट्र्या जरी मिळाल्या तरी 40 ते 45 लाख नोंदी ज्या आहेत सापडलेल्या ज्या खऱ्या आहेत तर त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला द्यायला किती वेळ लागू शकतं? आज जर एकाला नोंद शोधायची म्हटली तर त्याला त्याच्या गावाला जाऊन, त्या तहसीलला जाऊन, त्या तालुक्यात सर्व ठिकाणी जाऊन त्यांनी जर नोंदी शोधत बसलं तर पुढचे 10 वर्ष देखील त्या नोंदी शोधणं पूर्ण होणार नाही। त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांची सर्टिफिकेट तुम्ही जारी करा।
त्यांचे जे बांधव त्यांचे जे भाऊबंद असतील ते त्याचा फायदा घ्यायला सुरू करतील. दुसरी त्याचबरोबर त्यांचं म्हणणं असं होतं की ज्यांच्याकडे दाखलेच नाही आहेत किंवा ज्यांच्या नोंदीच कुठे नाही आहेत, त्याच्यामध्ये मनोजदादांचं पण स्वतःचं नाव होतं, अशा लोकांसाठी मग राज्य सरकार काय करणार आहे? मग ज्यांचे रोटीबेटी व्यवहार झालेले आहेत, जे त्यांचे पै पाहुणे आहेत आणि जे 65च्या पूर्वीचे जे काय त्यांचे सगळे सोयरे होते त्या संदर्भामध्ये अध्यादेश काढून जर त्यांची सगळे सोयरे असतील, संबंधातले असतील, तर ते सेल्फ सर्टिफिकेशनवरती त्या लोकांना देखील जर तुम्ही दाखले दिलेत तर त्याच्यातनं मराठा समाजच नाही तर इतर समाजातील लोकांना देखील त्याचा फायदा होणार आहे. आणि तो जर अध्यादेश तसा निघाला तर एकटा मराठा समाजाला नाही तर जेवढा समाज महाराष्ट्रातला आहे त्या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या या मागणीमुळे संपूर्ण राज्यातील आपल्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. आणि तो काही चुकीचं काय मागत नाही आहेत. आपल्याकडे दप्तरी नोंदीच्या चुकी आहेत, आपल्याकडे नोंदणी केलेल्या त्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या आहेत. आज मराठा समाजाची कुणबी म्हणून जे दाखले होते ते मागचे 30 वर्षे तुम्ही लपवून ठेवलेले आहेत. आज हे जे निघाले हे काय जादूसारखे निघालेत फटाफट. आज जर 54 लाख जर नोंदी आमच्या निघाल्या, याच जर 30 वर्षापूर्वी निघाल्या असत्या तर त्यांच्या 3 पिढ्या आज कुठच्या कुठे पोचल्या असत्या. पण तसं न करता तुमचे जे खाते आहेत ते त्यांनी काम व्यवस्थित केलेलं नाही, समाजाच्या नोंदी लपवून ठेवलेल्या आहे, समाजाचं असलेलं आरक्षण दाबून ठेवलेलं आहे. आणि मग जर अशा वेळी जर समाजाला कुठेतरी एक वाट दिसते स्वतःच्या मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांना पुढे आणण्यासाठी, तर मग राज्य सरकारने 2 पावलं पुढे यायला काय हरकत आहे? नक्कीच. आज सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते सुद्धा जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते. काय सत्य आहे? भेट घेणार आहे का? काही माहिती मिळते का? नाही, त्या सरकारच्या शिष्टमंडळा संदर्भात तरी आम्हाला कुठलीच माहिती नाही. आमच्याकडे इकडच्या नियोजनाची जबाबदारी दिलेली आहे. मुंबईचे सर्व बांधव त्या नियोजनाच्या वरती आहेत. बाकी जे काय आहे ते त्यांनी मनोजदादांनी निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही सर्वजण इथे त्याचं आदेशाचं पालन करू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो वीरेंद्र पवार यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. आणि उद्या 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त या ठिकाणी परेड सुद्धा करणार आहेत मराठा बांधव, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. सरकारकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही, स्टेज बांधण्याची ती कधीपर्यंत मिळेल असा सवाल सुद्धा ते विचारत आहेत. सरकार परवानगी देणार का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन मनीषा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.